पत्याला कॉल करू? हो. वसई किल्ल्यात घुसलेल्या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला अखेर यश आलेलं आहे। 25 दिवसानंतर हा बिबट्या पिंजऱ्यामध्ये कैद झालेला आहे। पहाटे 3:30च्या सुमारास हा बिबट्या कैद झाला असून ह्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभाग आणि खाजगी NGO यांनी मोठ्या प्रमाणात शर्थीचे प्रयत्न केले होते। यावरून मोठ्या प्रमाणात वादही सुरू होता। अनेक वेळा लोक अशी म्हणायची की वसई किल्ल्यामध्ये बिबट्या आहेच नाही, कारण वन विभाग जे आहे की सुरुवातीला बिबट्याचे व्हिडिओ देत नव्हते किंवा फोटो दाखवत नव्हते। अखेर हे जे 2 पिंजरे लावले आणि रात्री 3:30च्या सुमारास हा बिबट्या ह्या पिंजऱ्यामध्ये कैद झालेला आहे। हा बिबट्या जे आहे वसई किल्ल्यामध्ये एक भुयार आहे आणि या भुयाराच्या आतमध्ये हा बिबट्या लपला होता। HP लावने पहिल्याच दिवशी सांगितले होते की हा बिबट्या भुयारामध्ये लपत असावा। अखेर ते खरं झालेलं आहे। वसई किल्ल्याच्या भुयारामध्ये हा बिबट्या जो आहे हा लपला होता। काल वन विभागाने 2 पिंजरे भुयाराच्या दोन्ही बाजूनी लावल्या आणि हा बिबट्या बाहेर येण्याचा प्रयत्न करत असताना त्या पिंजऱ्यामध्ये अखेर सापडलेला आहे। मागील 25 दिवसांपासून हा बिबट्या वन विभागाला चकवा देत होता। हा बिबट्या जो आहे हा सकाळी 6:15च्या सुमारास या भुयारामध्ये प्रवेश करायचा, कारण भुयारामध्ये मोठ्या प्रमाणावर थंडावा असतो। गेल्या महिनाभरापासून मोठ्या प्रमाणावर उकाडा आहे आणि संध्याकाळी 6:07च्या सुमारास हा बिबट्या बाहेर यायचा आणि सुरुवातीला जे आहे की हा रेलिंग क्रॉस करत असताना एका मोटरसायकलला धडक दिली आणि हा बिबट्या लोकांना आढळला आणि तेव्हापासून हा बिबट्या आहे असं हे समोर आलं होतं। या बिबट्याला पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शर्थीचे प्रयत्न सुरू होते। अखेर रात्री हा बिबट्या पकडलेला आहे। बिबट्याचा फोटो जर तुम्ही पाहिला किती भयानक हा बिबट्या आहे। ह्या बिबट्याला रात्री जेव्हा पकडलं हा तेव्हा जोरामध्ये डरकाळ्या फोडत होता। ह्या बिबट्याला आता पिंजऱ्यामध्ये कैद केलं असलं तरी ह्या बिबट्याला आता इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात येणार आहे आणि बेशुद्ध केल्यानंतर याच्या शरीरावर कुठे जखमा आहेत का आणि ह्या बिबट्याची पूर्णपणे तपासणी केली जाणार आहे। आणि ह्या बिबट्या पकडण्यासाठी ज्या NGOने मोलाचं सहकार्य केलेलं आहे, WCAWA ही अशा NGOचं नाव आहे आणि हार्दिक सोनी त्यांच्या टीमचे लीडर आहेत। तसेच रेमंड डिसोजा आहेत, एरिक ताडवाला आहे, भावेश डाबरे आहेत, तसेच अविनाश महाडिक आहे, अंचल माहिर आहे आणि विशेष सहकार्य स्थानिकांमध्ये जे आहे काँग्रेसचे कुलदीप वर्तक असतील यांचं देखील मोलाचं सहकार्य आहे। तसेच डोनाल्ड करून एक देखील स्थानिक तरुण आहे, त्याचं देखील मोलाचं सहकार्य आहे। मागील 25 दिवसांपासून ही टीम ह्याच ठिकाणी कार्यरत होती, परंतु 110 एकर हा वसई किल्ल्याचा परिसर आहे। हा परिसर हा NGOने संपूर्णपणे पिंजून काढला, कारण हा बिबट्या जो आहे की माणसापेक्षा हुशार असतात प्राणी असं म्हटलं जातं, कारण त्याला माहीत होतं की मला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे तो वन विभागाच्या हाती येत नव्हता। सुरुवातीला हे पिंजरे जे आहेत वसई किल्ल्याच्या त्याच्या मार्गाच्या आसपास लावले होते, परंतु हा बिबट्या इतका हुशार होता की तो पिंजऱ्याच्या आसपासून जायचा परंतु पिंजऱ्याच्या आतमध्ये प्रवेश करायचा नाही। त्यामुळे वन विभागाला मोठा याच्या पुढे अपयश येत होतं आणि मोठा परिसर असल्यामुळे पिंजरे किती लावणार हे मोठं आव्हान जे आहे वन विभागापुढे होते। अखेर हा बिबट्या जेव्हा या छोट्याशा भुयारात घुसला त्यावेळी वन विभागाने शक्कल लढवली की भुयाराच्या दोन्ही बाजूला पिंजरा लावला आणि पिंजरा लावल्यानंतर हा बिबट्या जेव्हा पाणी पिण्यासाठी का आपला शिकार करण्यासाठी बाहेर आला आणि ह्या पिंजऱ्यामध्ये कैद झाला। कशा प्रकारे हा बिबट्या आहे पुन्हा पहा आणि या बिबट्या पकडण्यासाठी वन विभागाचं जेवढं सहकार्य आहे तेवढं स्थानिकांचं देखील आहे। स्थानिक पोलिसांनी देखील मोठ्या प्रमाणे मदत केलेली आहे। तसेच गावकऱ्यांनी देखील मोठा संयम पाळला होता, कारण मागील 25 दिवसांपासून त्यांचा जे आहे की हक्काचा रस्ता बंद करण्यात आला होता, त्यामुळे ग्रामस्थ आणि वन विभाग यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद देखील झाला होता। अखेर अनेक अफवा देखील होत्या की वसई किल्ल्यामध्ये बिबट्या आहेच नाही, हे कुठेतरी अफवा आहे, परंतु हा बिबट्याचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिलं तर हा तुम्ही बघितला की कशा प्रकारे हा भयानक दिसतोय हा बिबट्या। या बिबट्याला या पिंजऱ्यात कैद केलेला आहे आणि आता गाडीत घालून फॉरेस्ट ऑफिसला नेण्यात येणार आहे। माझं नाव हार्दिक सोनी आणि मी ऑनररी वाईल्ड लाईफ वॉर्डन पालघर डिस्ट्रिक्टचा। जशी बिबट्याची आम्हाला बातमी इथे लागली होती तसंच तुरंत फॉरेस्ट डिपार्टमेंटला आपण कळवलं होतं आणि तशीच आपले ती ऑपरेशन चालू होतं, सर्च ऑपरेशन चालू होतं। त्याचबरोबर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे संपूर्ण टीम आमच्याबरोबर होती, ते देखील डे नाईट पेट्रोलिंग करत होते आपल्याबरोबर। तसंच RFO मॅडमच्या सहकार्याने आपली टीम इकडे परस्पर काम करत होती आणि तसंच गावकऱ्यांचा सपोर्ट खूप होता आपल्याला। कुलदीप साहेब आपल्याबरोबर कंटिन्यूस होते, 24 तास आपल्याबरोबर होते आणि भरपूर अशी मदत त्यांनी आपल्याला केलेली आहे आणि जवळपास 20 ते 25 दिवस लागले आणि फायनली आपल्याला यश मिळालं आहे आणि बिबट्या आपण सेफ रेस्क्यू केलं आहे। तुम्हाला कसं माहीत पडलं की बिबट्या ते भुयारीमध्ये आहे?
रात्रंदिवस त्याच्यावरती कॅमेरा ट्रॅप्स लावले आपण, तिची ट्रेल मॉनिटर केली. कंटिन्यूस 24 तास मॉनिटरिंग केल्यानंतर आपल्याला माहिती पडलं का बिबट्या या भुयारात शिरला आहे आणि त्याच प्रकारे त्याला ट्रेस करून सक्सेसफुली रेस्क्यू करण्यात आले. तुम्ही आतमध्ये पण गेले होते का? नाही, आतमध्ये कोणी असं जाता येत नाही सहज, पण टॉर्च वगैरे मारून सर्चिंग आपण इथे तिथे केली होती. हा संपूर्ण परिसर म्हणजे 110 एकरचा आहे. तर साहजिकच आहे, एवढा मोठा एरिया सर्च करणं आणि त्याला ट्रेस करणं हे खूप डिफिकल्ट काम असतं आणि ते आपण हळूहळू केलं तसं आणि आपल्याला यश मिळालं आहे त्याच्यात. ते कुठे कुठे फिरत होता वसई किल्ल्यामध्ये? किल्ल्याचा संपूर्ण एरिया जो आहे तो संपूर्ण एरिया त्याने कव्हर केला होता आणि तो फिरत होता, पलीकडे जात होता, या बाजूला येत होता. त्याच्यावरनं आपल्याला त्या मॉनिटरिंग केलं, आपण ट्रेसिंग केलं, त्याच्यानंतर आपल्याला कळालं संपूर्ण एरिया तो फिरत होता. सर्वप्रथम तुमचं नाव? माझं नाव प्रशांत शशिकांत देशमुख. मी वनक्षेत्रपाल गस्ती पथक भालिवली. आमची सर्व टीम, हार्दिक आणि मोहिते, परत मांडवीचे RFO आडे मॅडम आणि त्यांची सगळी टीम, हे सगळ्यांचे जवळपास 25 दिवस अथक प्रयत्न चालू होते. लेपर्डचं बिहेवियर अभ्यासून मग त्याला पकडणं गरजेचं असतं. त्यानुसार आम्ही सगळी कारवाई केलेली आहे आणि फायनली आज साधारणतः 2च्या सुमारास बिबट्या पकडण्यात आम्हाला यश आलेलं आहे. तर बिबट्या कुठे लपलेला होता? वसई किल्ल्याचा जो बुरुज आहे त्याच्यामध्ये आतमध्ये असल्यामुळं बाहेर काढणं त्याला शक्य नव्हतं. किती दिवसाचा तुम्हाला त्रास झाला हे सगळं? त्याला त्रास नाही म्हणता येणार, ॲक्च्युली ही सगळी ड्युटी आहे त्याच्यामुळं हा त्रास नाही आहे. याच्यामुळे कुठली कुठली टीम होती? याच्यामध्ये WCA ते रन करतात हार्दिक सोनी आणि WWA मोहिते म्हणून आहेत, वसई पोलीस, वसई पोलीस आणि लोकल मंडळींनी पण खूप सहकार्य केलं. काहींचे मतभेद होते पण आता शक्यतो त्यांचे मतभेद आता कमी होतील असं वाटतंय. लोकांना काय आव्हानं असणार? कारण आम्ही पण बघितलंय, जेव्हा बिबट्या इकडे गेलो लोकांनी पण हौदेस घातला होता की बिबट्या इकडे नाही आणि कॉपरेट नाही करत होते. लोकांना काय आव्हान करणार तुम्ही? लोकांनी कुठलंही वन्य प्राणी आहे त्याला काइंडलीच आपण थोडंसं सामोरं गेलं पाहिजे, जेणेकरून त्याला ही इजा नाही झाली पाहिजे आणि इथले लोकल जे ग्रामस्थ आहेत त्यांना पण इजा झाली नाही पाहिजे. या दृष्टिकोनातूनच फॉरेस्ट डिपार्टमेंट प्रयत्न करत असतं. आमच्या DCF मॅडमचं एवढंच म्हणणं होतं की कुठल्याही म्हणजे प्राण्याला किंवा कुठल्याही लोकल माणसाला कुठलीही इजा न होता तो व्यवस्थित रेस्क्यू व्हावा आणि तो परत त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत जावा. तर याची वाईल्ड लाईफ टीम आतमध्ये पण घुसली होती? नाही, आतमध्ये कधीच नाही.